करते करते आता करते. हां करते करते. पूजा मोठ्याने सांग. काय म्हणालीस मला आता? आ पुट पुट म्हणजे काय? पुट म्हणजे काय सांग. काय माहीत मग कसं काय बोललीस तू मला? पुट कसं परत कर असं. आता पुट बोललीस आता मी तुझे केस बांधणारच नाही. आता केस बांधणारच नाही तुझी. मग बांध तुझी तू. मी काय बांधणार नाही. असं करायचं तू फुट म्हणलेस त्यामुळे मी काय तर तुझे केस बांधणार. नमस्कार मित्र हो, मेघा अँड स्प्रहा व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. स्प्रहाला आज शाळेमध्ये बक्षीस मिळणार आहे. त्यांच्या स्पर्धा परीक्षांचे जे नंबर आलेले त्यामध्ये स्प्रहाचा नंबर आला आहे. जेवढ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या होत्या तेवढ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये स्प्रहाचे नंबर आले आहेत. कशामध्ये 94, कशामध्ये 98 मार्क, कशामध्ये 96 मार्क. बाकी सगळ्यांची बक्षिसं आणि प्रशस्तीपत्रक मिळाले होते. या एका परीक्षेचं वेद प्रज्ञाशोध परीक्षेचं फक्त प्रशस्तीपत्रक आणि बक्षीस मिळायला थोडा लेट झाला होता आणि तो बक्षीस समारंभ आज आहे. तर आज आम्ही बक्षीस घेण्यासाठी जाणार आहोत. त्याचीच तयारी सुरू आहे. तर त्या स्पृहाचे नखरे सुरू झाले. दररोज 2 वेण्या किंवा 2 बो बांधून शाळेत जातो. आज बक्षीस समारंभ आहे तर मम्मी काहीतरी वेगळे माझे केस बांध असं तिचं म्हणणं आहे. तिला वेगळी हेअरस्टाईल पाहिजे. केसांची सगळं आवरलं आहे. फक्त आता केस बांधून निघायचं एवढंच बाकी राहिलं आहे. शाळेमध्ये नसून एका हॉलवरती ठेवला आहे आणि तो हॉल आमच्या घरापासून खूप लांब आहे. त्यामुळे लवकर निघायचं होतं. बाहेर पाऊस पण पडत आहे भरपूर आणि त्यात स्पृहाचे नखरे चालू आहेत की मम्मी असे केस बांध आणि तसे केस बांध. शाळेला जात असताना आवरताना बाकी तिचं सगळं पटपट आवडते. फक्त केस बांधतानाच तिचे भरपूर नखरे असतात. तिला केस इकडचा तिकडे जरासुद्धा हलून चालत नाही. सगळं व्यवस्थित केसांबाबतीत सगळं परफेक्ट लागतं आहे आणि तेच तिचे नखरे आता पण चालू आहेत. जो केस बांधायला नाही म्हटलं तरी आम्हाला इथं 15 मिनटं लागलेत. मोठ्याने
स्पृहा मॅडमांची इथे शाळेत जायची तयारी झालेली आहे. छानपैकी केसाची हेअरस्टाईल झाली आणि आता मॅडम चालल्यात. आजोबा राहतात. पाऊस नाही ना येणार. हॉलवरती आल्यानंतर आम्हाला येण्यासाठी थोडा उशीर झाला होता, त्यामुळे लगेचच त्यांच्या शाळेचं बक्षीस समारंभ सुरू झाला होता. त्यांच्या वर्गाचं लगेचच तिचं नाव पुकारलं, त्यामुळे ती लगेचच आल्या डायरेक्ट स्टेजवरती गेली आणि हे प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी असं दोन्ही पण तिला मिळालं आहे. वेद प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 2रा क्रमांक आलेला आहे तिचा. 100पैकीच नाही पडले त्यात. शरद शिंदे, श्रेयस सागर भोसले, मनपा नेहरूनगर विद्यालय. श्रेयस सागर भोसले, साकेत. स्पृहा आज भरपूरच खुश आहे, कारण का तिला आज प्रशस्तीपत्राबरोबर एक ट्रॉफी पण मिळाली आहे. प्रशस्तीपत्रक मिळालं की तिला एवढा आनंद होत नाही, पण ट्रॉफी मिळाली की तिला खूप असं मोठं काहीतरी वाटतं मिळवल्यासारखं. याआधी पण तिला ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत. सगळ्या ट्रॉफ्या तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नंबर काढल्याबद्दलच मिळालेल्या आहेत. बाकी कुठल्या गोष्टीमध्ये ती हुशार नाही, फक्त अभ्यासामध्ये हुशार आहे. आता इथे त्यांच्या पूर्ण वर्गाच्या ग्रुपचं फोटो काढायचं हे चालू आहे. सगळे पालक आणि वर्ग शिक्षक त्यांचे फोटो. जाऊया घरी जाऊया की अजून काय आहे. फोटो सेशन पण झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालो. आंबे घेऊया नका मग काय पाहिजे. कॅडबरी लगेच मुलगी हलते कॅडबरी. बाबा काय गिफ्ट मिळालं तुला. चिप्स आणि कॅडबरी 2-2. एक मला एक तुला ना. बापरे, हे 2 ठेव तुला, हे 2 दे मला. हां दिसल्या की ग ट्रॉफ्या तुझ्या. बाय बाय. बाय बाय. बाय.